आघाडी आणि मनसेचं एक नव्हे तर दोन शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत। एक शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार आहे तर दुसरं राज्य निवडणूक आयोगाला भेटणार आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया, निकालातल्या अडचणी आणि मतदार याद्यांमधील घोळ यावरती हे नेते चर्चा करणार आहेत। आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्या यासाठी ते राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत। महाविकास आघाडीसह मनसेच्या शिष्टमंडळातील उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार आणि शेकापचे जयंत पाटील हे प्रमुख नेते चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत तर मातोश्रीहून उद्धव ठाकरे आणि शिवतीर्थहून राज ठाकरे याच भेटीसाठी रवाना देखील झालेले आहेत। तर शिवालय कार्यालयात शरद पवार देखील दाखल झालेले आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटींना शिष्टमंडळांना महत्त्व प्राप्त झालंय। मतदार याद्यांमधील घोळ, निवडणूक निकाल प्रक्रियातली पारदर्शकता या सगळ्यावरती या भेटी दरम्यान चर्चा केली जाणार आहे। वेदांत देव आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, कोण कोण पोहोचलंय आणि आता दोन शिष्टमंडळ भेट घेणार आहेत, काय अपडेट्स आहेत? सध्या आपण बघतोय शरद पवार हे शिवालय इथे आलेले आहेत, शशिकांत शिंदे सोबत आहेत। थोड्या वेळापूर्वी